नागपुर में पुलिस की सराहनीय कार्रवाई सामने आई है। पुलिस उपायुक्त परिमंडल 3 के अंतर्गत आने वाले सभी थाना क्षेत्र से चोरी हुए मोबाइल पुलिस ने बरामद कर उनके मालिक को सौंप दिए हैं। वहीं लकड़गंज थाना क्षेत्र में चोरी हुए 19 मोबाइल भी उनके असली मालिकों को लौटाए गए। इन मोबाइल की कुल कीमत करीब 4,05,000 रुपए बताई जा रही है। यह कार्रवाई डीसीपी राहुल मदने ने मार्गदर्शन में वरिष्ठ अधिकारियों की टीम ने की। अपने खोए हुए मोबाइल वापस मिलने पर लोगों में खुशी का माहौल देखा गया और उन्होंने नागपुर पुलिस का धन्यवाद किया। आपणा सर्वांना माहिती आहे की यापूर्वी देखील अशा प्रकारे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत किंवा चोरीस गेले त्यांचा मुद्देमाल किंवा मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांना एकत्रितपणे सगळ्यांना बोलवून त्यांना ते मोबाईल वाटपाचे कार्यक्रम ठेवण्यात येत असतात। त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने आज देखील माननीय डीसीपी जोंती साहेबांच्या आदेशाने त्यांच्या कार्यालयामध्ये जे मोबाईल परत मिळवलेले आहेत पोलीस स्टेशनला ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। सदर कार्यक्रमामध्ये लकडगंज पोलीस स्टेशन कडून 19 मोबाईल साधारण 4,05,000 इतक्या किमतीचे मोबाईल आपण मूळ मालका 19 मूळ मालकांना परत केलेले आहेत। त्या परत करताना ते मूळ मालकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हे खूप आनंददायी गोष्ट आमच्यासाठी देखील आहे, कारण की लोकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं की एखादी वस्तू चोरीला गेली किंवा हरवली तर ती मिळणं मुश्किल असते आणि मिळणार नाही या भावनेने ती लोक असतात। पण अशा वेळेला जेव्हा आम्ही त्यांना फोन करून सांगतो की तुमचा मोबाईल परत मिळालेला आहे त्यावेळेला त्यांचा फोनवरतीच आनंद एवढा गगनात मावत नसतो की त्यामुळे आणि परत देताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू खूपच आल्हाददायक असताना पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा असतं आणि पोलिसांना जो एक उत्साह त्याच्यामधून मिळतो इथून पुढेही चांगलं काम करण्याचा उत्साह त्याच्यातून मिळत असतो। यामध्ये माननीय डीसीपी साहेबांच्या मार्गदर्शन एसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्तरावर एक सायबरची टीम असते, ज्यामध्ये एक अधिकारी पीएसआय राजपूत तसेच 2 कर्मचारी आहेत। हे डेडिकेटेड हेच काम करत असतात, मोबाईल मिसिंग्स आणि त्याद्वारे त्यांना ट्रॅक करणं आणि ते परत मिळवण्याचं काम करत असतात। या दोघांनी सगळ्या माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे।